बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं। एकही जागा न मिळाल्यामुळे ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा निशाणा। निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित वराह जयंती साजरी करण्याचं नितेश राणेंची मागणी। मात्र नितेश राणे यांच्या मागणीमुळे नवा वाद निर्माण व्हायची शक्यता। केवळ 2 दिवस नको, संपूर्ण पर्युषण पर्व काळामध्ये मुंबईतले कत्तलखाने बंद ठेवा। जैन समाजाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। मुघल सम्राट अकबराला पटवणं सोपं, पण महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण। जैन समाजाची टोलेबाजी। कबूतरखान्याजवळ आंदोलन केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल। जैन समाजातील 150 आंदोलकांवर गुन्हा। मुंबई पालिकेनं तक्रार न दिल्याने पोलीसच बनले तक्रारदार। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ। 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधानपद मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार। विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावला। ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक लोकसभेत सादर। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये विधेयक मांडलं। 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होणार। राज्यात लवकरच पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती। 15,631 पदांसाठी भरतीचा शासन निर्णय जारी। रिक्त पदं 100% भरण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 19 जिल्ह्यात 20,12,000 एकरवरच्या पिकांचं नुकसान। नांदेड वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पुण्यातल्या एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी। नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू। एकता नगरीत लष्कराचे जवानही दाखल। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली। सध्याची पाणी पातळी 40 फुटांच्या वर। धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी। सांगलीतल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। 19 कुटुंबातील 127 नागरिकांचं स्थलांतर। सांगलीत एनडीआरएफ पथकही दाखल। कोल्हापुरातल्या नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली। कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 11 फुटांनी वाढ। संपूर्ण नृसिंहवाडी दत्त मंदिराला पुराचा वेढा। उजनी आणि वीर धरणातल्या विसर्गामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा। पंढरपूरच्या सखल भागात सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी। कोकणात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्यात। शेतीच्या नुकसानाच्या भीतीनं बळीराजा चिंतेत। वसई विरार शहर 5 दिवसांपासून जलमय। वसई नालासोपाऱ्याला जोडणाऱ्या वसंत नगरी रस्त्यावरती 5 दिवस कंबरभर पाणी। रेल्वे आणि लोकलमध्ये गर्दी। नागरिक आणि प्रवाशांची पावसामुळे दैना। नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अडकलेली वाहनं रेस्क्यू करण्यात यश। गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पार्क केलेली वाहनं अडकली। गोदाकाठचा आठवडी बाजारही बंद। गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग। पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवरती परिणाम। मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 7 एक्सप्रेस रद्द। डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द। नवी मुंबईची पाण्याची चिंता मिटली। मोरबे धरण 100% भरलं। दोन्ही दरवाजे उघडले। सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो। तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे पूरजन्य परिस्थिती। पावसाचा जोर वाढल्यास तलावातील पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पूल नसल्यामुळे ओढ्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास। पुण्यातील राजगड तालुक्यातला प्रकार। मानवी साखळी करून पालकांची विद्यार्थ्यांना मदत। जळगावच्या खेडी गावातील एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू। विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। शेतात आढळले 5ही जणांचे मृतदेह। महावितरणच्या हायटेन्शन वायरमुळे रस्त्यावर चालणाऱ्या युवकाचा मृत्यू। महावितरणचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर। दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला
उमेदवारी अर्ज. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल. 9 सप्टेंबरला इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन अशी होणार लढत. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. जनता दरबाराच्या वेळी हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू.